नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज। नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। शहरात सध्या रस्ते खोदण्याचे काम सुरू आहे आणि या खोदकामामुळे जनतेला मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे। प्रत्येक विभागात वेगवेगळे ठेकेदार नेमल्याने अनेकांचे येण्या जाण्याचे मार्ग सुद्धा खुंटले आहे। शहरातील ठक्कर कॉलनी पठाणपुरा येथे जे चेंबर तयार करण्यात येत आहे याची कुठलीही पूर्वसूचना येथील नागरिकांना न देता रस्त्याचे खोदकाम करून अनेक ठिकाणी केबल तोडण्यात आले। त्यानंतर ठेकेदाराला या संबंधात विचारणा करण्यात आली असता त्यांनी उडवाउडीचे उत्तर येथील नागरिकांना दिले। खोदकाम केल्यानंतर रस्ते पूर्ववत न करण्यात आल्याने अनेक नागरिक तोल जाऊन पडल्याच्या सुद्धा घटना या विभागात घडल्या आहे। चंद्रपूर जिल्ह्यात वाघांचे बळी आणि वाघांच्या हल्ल्यात नागरिकांचे बळी हा नित्याचाच विषय झालेला दिसून येत आहे। मूलजवळील रामपूर या गावातील गुराखी जनावरांना जंगलात चराईसाठी घेऊन गेला असता नियत क्षेत्र काठवण मध्ये सकाळी त्याच्या मृतदेहाचे अवशेष आढळले। या महिन्यात वाघाच्या हल्ल्यात गेलेला हा तिसरा बळी होता। मृताचे नाव बंडू चिंगोजी कोल्हे असे आहे। बहुचर्चित महाकुंभमेळा हा प्रयागराज येथे संपन्न होत आहे। या मेळाव्यात काल चेंगराचेंगरी होऊन 17 भाविकांचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना उघडकीस आली। या घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले असून कुठल्याही अफवांना बळी पडू नका असे आवाहन करण्यात आले। विशेष म्हणजे देशातून आणि महाराष्ट्र राज्यातून अनेक भाविक महाकुंभमेळ्यात गेले आहेत। सावधगिरी म्हणून त्यांनी सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले। मुंबई येथील वसई बीचवर एका 20 वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा कळस गाठत त्या तरुणीच्या गुप्तांगात ब्लेड आणि दगड ठेवण्याचे क्रूर कार्य एका नराधमाने केले। या अत्याचारानंतर ती तरुणी अत्यंत गंभीर अवस्थेत बीचवर असताना येथील नागरिकांनी तिला दवाखान्यात नेले आणि याची कल्पना पोलिसांना दिली। पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास सुरू आहे। राज्यात एसटी प्रवासात तब्बल 19% वाढ करण्यात आली आणि याचा सर्वत्र निषेध केला जात आहे। विशेष म्हणजे परिवहन मंत्र्याला सुद्धा या दरवाढीची कल्पना नव्हती आणि मुख्यमंत्री येथे नसताना हा निर्णय घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे। त्यामुळे ही दरवाढ अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे झाली असा कयास लावण्यात येत आहे। यवतमाळ जिल्ह्यातील कळंब-राळेगाव मार्गावर एका प्रवासी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू तर 9 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। या मार्गावर यापूर्वी सुद्धा अनेक वाहनांचा अपघात झाला असून इथे वाहतूक पोलिसांची मागणी नागरिकांनी केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यात अंमली पदार्थाविरुद्ध पोलिसांनी मोहीम उघडली असून सुद्धा या जिल्ह्यात अंमली पदार्थाची आवक कुठून होत आहे यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। अंमली पदार्थाच्या वाहतुकीला पाठबळ नेमके कुणाचे हा प्रश्न आता सर्वत्र चर्चेला जाऊ लागला आहे। काल शहरात गांजा सेवन करताना 3 युवकांना अटक करण्यात आली आणि चंद्रपूर शहरात असे अनेक ठिकाण आहे जिथे गांजा आणि अंमली पदार्थ मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहे। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सीटीव्ही न्यूज। नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।